टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, शासकीय कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे। हे बघा, आपला हा तिसरा कार्यक्रम आहे। महसूल असेल, ग्रामविकास असेल, पाणी पुरवठा असेल, MSCB असेल, आरोग्य असेल, बांधकाम असेल, अन्य तथ्य वन विभाग असेल, जिथे जिथे चांगल्या अधिकाऱ्यांनी काम केले त्याच्यामुळे जळगाव जिल्हा हा टॉपर आला। आपण महाराष्ट्रामध्ये 3 नंबरला आहे आणि DPTC मध्ये पैसा खर्च करण्यामध्ये 1 नंबरला आहे। त्यामुळे या सगळ्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं होतं म्हणून आपण परंपरा ही कायम ठेवली आहे। महाराष्ट्रात आपला सन्मान झाला, मुख्यमंत्र्यांच्या हातचे आपल्या कलेक्टरांचा आणि COचा सत्कार झाला आणि DPTC मध्ये सुद्धा आपण पुण्याच्या पुढे निघालो। याचा अर्थच हा होतो की अधिकारी आणि कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांचं जर सख्य नातं असलं तर आपण जिल्ह्याचे पैसे रुपया खर्च करू शकतो। ते आपण या ठिकाणी सिद्ध केलं होतं। मागच्या वर्षी फक्त 3 रुपये खर्च होऊ शकले नव्हते, यावर्षी आपण 1ही रुपया शिल्लक ठेवलेला नाही आहे। त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी आपलं काम चांगलं केलं आहे त्यांच्याही पाठीवर थाप दिली पाहिजे। त्यामुळे कलेक्टरांनी हा कार्यक्रम नियोजित केलेला होता। त्यामुळे आम्ही मंत्री रक्षाताई, आपले खासदार साहेब, आपले आमदार साहेब सगळे उपस्थित होतो आणि त्यांचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे। शरद पवार गटाचे लोक आता अजित पवार गटाच्या वाटेवर जायला पाहायला मिळालेले आहे। मोठ्या संख्येने तिकडे वाटचाल चाललेली आहे। हे बघा, काही तर आपल्या स्वार्थाकरता जाते। त्या जळगाव जिल्ह्याचं उदाहरण आहे। सो चुहे खाके बिल्ली अभी हज को जारी है, तशा पद्धतीचं काम चाललंय। भाऊ, शरद पवारांनी आता वक्तव्य केलं आहे की सुप्रिया सुळे आणि अजित पवार मिळून एकच विचाराचे 2 राष्ट्रवादी जे पक्ष आहे एकच विचारात येऊ शकतात, महायुतीमध्ये एकत्रित होऊ शकतात वाटतंय। तो त्यांचा विषय आहे, तो माझा विषय नाही आहे। तो असे संकेत मिळत आहे की सुप्रिया सुळे कदाचित एनडीएमध्ये येण्याचे संकेत मिळत आहे, त्याची चर्चा चालू आहे। मला त्याच्यातलं काही माहीत नाही। आता शेवटी निवड हे लोकप्रतिनिधी आहे, कोण कुठे काय जाईल ही गॅरंटी आहे। हां, त्यामुळे आपण काय सांगावं, ज्याचे त्याचे विचार आहे।